नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. सो आज आपण एक्सटेंडेड वीकेंडचा वार घेऊया आणि आजचा वीकेंडचा वार असणार आहे किरकिड्या झमुऱ्यावर. तो झमुरे बजाव ताली. पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी उद्या आपण लाईव्ह घेणार आहोत रात्री 8 वाजता इंडियन टाईमप्रमाणे. तर इंडियन स्टँडर्ड टाईम 8 PM आपण लाईव्ह येणार आहोत आणि आपण सगळे भेटूया. जास्तीत जास्त जॉईन करण्याचा प्रयत्न करा. आपण एक साधारण 1-1.5 तास ते लाईव्ह चालेल. सो खूप मजा येईल आणि काही टॉपिक मी सजेस्ट करणार आहे, तर त्याच्यावर आपण जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करू. म्हणजे मेन जसं कुठल्या तरी मीटिंगचा एक अजेंडा असतो तसा आपल्या लाईव्हचा एक अजेंडा असणार आहे, ते टॉपिक्स. तर त्याच्यावर आपण बोलू आणि बाकी तर वायफळ गोष्टींवर चर्चा होईलच, डेफिनेटली होईल. बाकी जे काही घडलं आहे काल परवामध्ये त्या गोष्टीवर. देन अजून काही लोक आपल्या रोस्टिंग आणि रिॲक्शनपासून वाचण्यासाठी काही वेगळं कंटेंट टाकत आहेत. तर ते पण मला बघायचं आहे की किती दिवस ते चालू राहणार आहे, ती ॲक्टिंग किती दिवस ते करू शकतात. तर त्या गोष्टी आपण अजून चर्चेसाठी असतीलच, त्या गोष्टींवर आपण चर्चा करूच. बट मेन तर ते 2 पॉईंट असणार आहे. तर मी थोड्याच वेळात कम्युनिटी टाकते आणि त्याच्यामध्ये मग ते 2 पॉईंट मेन्शन करते ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. सो दॅट तुम्ही पण प्रिपेअर राहाल. तुमचं काही मत असेल, तुमचे काही पॉईंट्स असतील तर ते आपल्याला मांडायला इझी पडतील. सो दॅट इज वाय मी ते टाकेन थोड्या वेळामध्ये आणि मग आपण उद्या भेटूया. आय एम सो एक्सायटेड. आय नो तुम्ही पण तेवढेच एक्सायटेड असाल. सो चला आजच्या पॉडकास्टला सुरू करूया. म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा या वर्षभरामध्ये जराही सुधारण्याचा प्रयत्न न केलेली एकमेव व्यक्ती म्हणजेच ही म्हणजे हा झमुरा. खरं तर हा पण ही हाच आहे. तर त्याच्यामुळे ह्याचं पण काय कधी ही निघतं, कधी हा माझा बायको, तर कधी काय सांगता येत नाही. लिटरली वेड्यांची जत्रा जमली आहे तिथे. म्हणजे आता ह्याची फॅमिली कमी होती म्हणून आता त्या अम्मादा ढम्माला बोलवून आणलं आहे. आणि प्लस त्या ताईला तर मला वाटतं सोडलंच आहे नवऱ्याने वाऱ्यावर 2 पोरांबरोबर. तर इथेच पडीक असते. काही चांगला सण किंवा काही ओकेजन असं काही असलं की जिथे आपण मोस्टली आपल्या फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करण्याचा प्रयत्न करतो, तर तेव्हा ती नेमकी इकडेच पडीक असते. लाईक लिटरली कोणाला मजा येत असेल ना ह्याच्याबरोबर, हा खाणं एक दाणा गिनवून दाखवणारा माणूस. हा कुठे पण गेलं तरी आम्ही हे सगळं खाल्लं, इतकं खाल्लं आणि खूप मजा आली ना तुम्हाला, आणि आपण सगळं काही ट्राय केलं ना, आणि एक गोष्ट गिनचुनके. मला तर डॅम शुअर आहे की हा नक्कीच त्यांच्याकडनं काहीतरी घेतच असेल, पैसे घेत असेल, नाहीतर काहीतरी काइंडमध्ये किंवा काहीतरी असणारच. त्याशिवाय हा इतकं कोणालाच फुकटात ठेवून घेणार नाही. राहिला प्रश्न त्या ताईचा, तर इतकंच आहे ना, तर बाई बाबा तू कोणतरी तुझ्या नवऱ्याबरोबर सगळे एक फॅमिली मिळून एक टाईम स्पेंड करा, ते जास्त बेटर राहील नाही का. ह्याच्याबरोबर कशाला फालतूचा वेळ घालवते स्वतःचा पण आणि हसं करून घेता तुम्ही. वाव. आणि काय क्रिएटिव्हिटी दाखवली आहे झमुऱ्याने. झमुरा आणतो माझी क्रिएटिव्हिटी आहे, मी घरात पण दाखवू शकलो असतो, पण मी बाहेर असं सगळं डिसाईड केलं दाखवायचं, कारण का मला माझी क्रिएटिव्हिटी दाखवायची होती. झमुऱ्या तुला क्रिएटिव्हिटी कशाशी खातात ते तरी माहिती आहे काय? हां, फालतू काहीतरी आणलं उचलून आणि असं आहे हे सरप्राईज आहे, तुझा जाऊन बघ, हे काढ ते काढ, हां आणि काय आहे तुझ्या हातात, काय आहे तुझ्या हातात, काय आहे, या चिरीमिरीच्या फालतू गोष्टी आणतो आणि वरून ते रॉयल करून इतकं दिमागचं दही करून टाकलं नाही. कसलं रॉयल आणि कसलं काय. आणि तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, ते रॉयल रूम तर रॉयलच असणार आहे, त्याच्यासाठी सगळं वेगळंच असणार आहे. ही एक्सक्लुझिव्हली मी त्या रूमसाठीच आणली आहे. अरे काय आहे, म्हणजे किती ते लहान मुलांसारखं वागणं, याचं बोलणं, काहीही बोलत असतो. झीमार्टच्या 2 चादरीच्या तुलनेमध्ये जी चादर महाग असते, थोडी महाग म्हणजे दुसऱ्या चादरीच्या कंपॅरिझनमध्ये जरा महाग चादर ती आणेल आणि बोलेल ही रॉयल आहे ना, म्हणून मी रॉयल रूमसाठी आणली आहे. खटारा तो खटाराच, त्याचा काही बंगला होणार नाही आहे. तू बोललास ना कितीही बंगला तरी तो बंगला नाही आहे, तो खटाराच आहे, खटारा स्टे. आणि भक्तांनो तुम्ही आता जागे व्हा, अजून आता काय ऐकायचं बाकी राहिलं. याचे येणारे जाणारे अम्मा ठम्मा पण तुम्हाला आता बोलू लागले आहेत. ह्याची आईस आणि बायको तर होतीच, आता बायकोची अम्मा पण बोलायला आली आहे.
काय तर म्हणे आमच्या टॉवेलला तोंड पुसू नका, लोक लिटरली लिपस्टिक पुसून जातात. एक तर तू ठरव की तुझा स्टे नेमकं काय आहे, म्हणजे होमस्टे आहे की हॉटेल आहे की मॉटेल आहे की काय आहे. काय तू मुळात व्हाईट टॉवेल्स ठेवतोसच कशाला? तुम्ही कधी बघितले मंडळी होमस्टेजमध्ये व्हाईट टॉवेल? हां, आणि तू अपेक्षा करतो. आणि मेन म्हणजे मी आधी पण बोलली होती की ठीक आहे, जर तुला असं दाखवायचंच आहे मोठेपणा आणि तू व्हाईट टॉवेल्स ठेवतो आहेस, तर मग जसं ते लोक लॉन्ड्रीमध्ये वगैरे देतात ना, तसं लॉन्ड्रीमध्ये दे. सगळे डाग वगैरे सगळं निघून जातील. ठीक आहे? ते काय नदीवर धुत नाहीत तुझ्या बायकांसारखे, कपडे बोचकं बांधून नदीवर घेऊन जात नाही. तुझ्या घरात नाही पाणी आणि घागर उतानी रे गोविंदा. डोक्यावरचा टकल्यावरचा मटका आहे ना रिकामी आहे, तसंच आहे ना तुझी घागर पण रिकामी आहे. समजलं ना? तर जास्त हुशाऱ्या करू नको. जितना अपनी औकात है ना उतना ही आदमी को रहना चाहिए, ज़्यादा उडना नहीं चाहिए. आला मोठा, चल बघ. आम्ही कधी त्यांना बोललो नाही, आमचं बरंच नुकसान होतं, पण तरी आम्ही कधी बोललो नाही. अरे काय बोललं नाही, दर 2 आठवड्याने नाही तरी काहीतरी रडगाणं असतंच तुझं की असं झालं तसं झालं, आमचं हे नुकसान केलं, आमचं ते नुकसान केलं. इथे तुझ्याकडे येणारं पब्लिक पण तसंच, त्यांची तेवढी लेवलच नसेल, कुठेच कधी गेले नसतील आयुष्यात, तुझ्याकडेच काहीतरी भक्त बनून आहेत म्हणून आले असतील. नाहीतर कुठे जात पण नसतील, तर त्यांना नाही माहिती कसं वापरायचं कसं नाही. नाहीतर दुसरी शक्यता अशी आहे की तुझं वचपा काढायला येत असतील लोक. जे तू म्हणतोस ना की आजकाल आमच्याकडे नॉन सबस्क्रायबर्स पण येतात, तर ते नॉन सबस्क्रायबर्स आहेत ना, हा आमची माणसं असू शकतात जेवऱ्या वचपा काढायला येत असतील. बघ तुझ्या भिंती रंगून जातील त्यांची पोरं. आता फक्त वर्णाचे डाग पडत आहेत, नाहीतर थोड्या दिवसांनी पेंटिंग करतील, वॉल पेंटिंग. लक्ष दे. 10 वेळा बोलून दाखवतो तरी पण बोलतो आम्ही तर काही बोलतच नाही, आम्ही काही बोलत नाही, अजून काय बोलायचं बाकी राहिले. 10 वेळा इज्जत काढून झाली त्यांची. आणि त्यांना पण बोलला असशीलच, आय एम शुअर. कारण तुझी ती खाजरुडी बायको आणि तुझी आई ती काय बोलल्याशिवाय राहणार असं तर होऊच शकत नाही. आणि तुला काय म्हणायचं रे की तुझे सबस्क्रायबर्स खूप मोठे धन्य आहेत, खूप जास्त चांगले आहेत, ते तर व्यवस्थित राहतात. पण हे जे नॉन सबस्क्रायबर्स येतात ना, तर यांना मुळात ह्याच्याकडे जाऊच नका, बिलकुल पण जाऊ नका. कशासाठी पण ह्याचं नुकसान करायला पण जाऊच नका. ह्याच्याकडे न जाणं हेच ह्याचं खूप मोठं नुकसान आहे. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. ह्याचा पत्रा स्टेज नाही राहिला ना, तर ह्याच्या कंप्लेंट्स पण बंद होतील. खूप जास्त ह्याला मिळत गेलं ना, जास्तच फुशारक्या ह्याच्या वाढत चालल्यात. माझे पॉडकास्ट तू एकदम कान देऊन ऐकतोस ना, ऐकतो वरून एकदम लक्षात पण ठेवतो. हां, आता बोलतं की बिझनेस म्हटलं की बिझनेससाठी लोन तर घ्यावंच लागतं ना. मग फट्टू तू का नाही घेत रे? लास्ट टाईम खूप मोठा एवढे डेंगे हाकले होते की नाही मी लोन नाही घेत, मी जसं पैसे येतात तसं जमा करतो. तेव्हा मीच म्हणाली होती की थोडंसं आपल्याला इन्व्हेस्ट करावे लागतात. हे असं कोण करतं? ह्याच्यात नाही दम आणि चालला आहे मोठा बिझनेसमन. तर आता म्हणतं बिझनेससाठी तर लोन घ्यावंच लागतं ना. मग तू कधी घेतो लोन? तुला कोण देणार आहे का लोन? हां, तुझ्याकडे काय आहे का दाखवायला गॅरंटी वॉरंटी? आणि पार्टनरच्या गोष्टी करतो. अरे बाबा तुझ्याशी कोण पार्टनरशिप करणार आहे रे बाबा? तुझ्यासारख्या 150 आण्याच्या आयडियाज कोणाला पटणार आहेत? आणि बोलतो नाही मला असंच आवडतं, मला तसंच आवडतं म्हणून मी असं ठेवणार. पण समोरचा असा म्हणू शकतो ना, म्हणजे हा तर मोठा भिकार सावकार, स्वतःला जास्तच सावकार समजायला लागला. पण तुझ्या सावकारीच्या आधी भिकार पण लागतं, ते पण बघ जरा विचार कर. ती सायकल आणली फ्लॉप, तिथे सडवत ठेवली आणि आता म्हणतो की ती शोची सायकल आहे, ती चालवायची नाही. मग त्या खालीवलकर काकूंच्या पोराला, त्यांच्या सुनेला त्याच्यावर बसवून कशाला धक्के देत होता रे? तेव्हा नाही कळलं तुला ती शोची सायकल आहे? आता नवीन सायकल घेऊन येणार आहे म्हणे, मी नवीन सायकल आणणार आणि मग ना तुम्हाला फ्रीमध्ये देणार मी, पैसे नाही. अरे वा 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 वा, काय रे काय, किती रे तू महान नालायक कुठचा. हट, आम्हाला नको तुझी सायकल आणि नाही काय नको आम्हाला तुझे उपकार फ्रीमध्ये वगैरे. असं ना ह्याला ना असे मार फेका पैसे, नुसता हपापलेला आहे नुसता. सगळं इनडायरेक्टली हा सांगायचा प्रयत्न करतो की मी किती दानशूर आहे, मी काय फ्रीमध्ये देतो. अरे आणि ह्याला ना गिफ्ट देणारे लोक आहेत ना, त्यांना मला एक सांगायचं आहे बाबा, हा तुमच्या जीवावर इतके कमवतोय ना, इतके छापतोय, इतकी भिजतंय, इतकं काय मोठ्या नाही म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी करतोय ना, तेच खूप आहे याच्यासाठी. तेच तुमचं गिफ्ट आहे. आणि काय त्याला गिफ्ट देता, त्याने 5 पैशाचं तुम्हाला काय दिलं आहे का कधी? हां दिलं आहे?
उलट तुमच्या जीवावर मस्त त्याची जिंदगी चालली आहे आणि तुम्ही त्याला गिफ्ट देता. लायकी आहे का त्याची? तुमच्याकडून हजारोचे गिफ्ट घेतो आणि तुमच्याकडून एक त्याच्या 50 रुपयाच्या टॉवेलला एक डाग जरी पडला ना, तरी पण एवढं मोठं मी बोलणार, मी असं करणार, मी ह्यावेळेला फाईन मारणार आणि मी ॲडिशनल चार्ज करणार, ह्याच्यावरनंच कळतं. घेताना कसं घेता येतं तेव्हा नाही विचार करत की आपण काय दिलं, त्याच्या बदल्यात आपण तेवढाच मोबदला घ्यायला पाहिजे, आपण एक्स्ट्राचं कशाला घेतो. नाही सांगायचं ना मग. एक ती सायकल आणून देणार, मी फ्री देणार. असं कुठे रे, किती लांबवर जाणार आहे तुझी सायकल घेऊन ते. आणि त्या सायकलला कुठलं काय पेट्रोल लागतं की काय लागतं, तू तर ती मेंटेन पण करणार नाहीस बघ. परत तिचं 10 वेळा चेन सुटते, तिचं हे होतं, तिचं ऑइलिंग करावं लागतं, हे ते कारणं सांगून परत तिला पण सडवशील. कबाडा आधीच भरलाय आणि भरू नकोस कबाडखाना तुझा तो, नाहीतर मग भंगारामध्ये विकावं लागेल. तसं पण आली आहे ना आता भंगारवाली. काय तर म्हणे अम्मा अम्मा अम्मा, हे काय नवीनच आता काढलंय अम्मा 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 गम्मा गम्मा ठंबा ठंबा. आणि इतका नष्टर आहे ना, इतका पनोती आहे ना हा. ते एका बाजूला बोलायचं मी तुम्हाला देणार सायकल आणि मग तुम्ही फिरू शकता, पण तुम्ही पडलात ना की स्वतःच्या खर्चावर मलमपट्टी करायची. म्हणजे कधीतरी चांगलं बोल रे, चांगलं बोल ना झमुरिया. एकदा तू पडणार आहेस, ते सुद्धा तोंडावर, असा थब्बाड करून पडणार आहे ना, पूर्ण तोंड असं पचकून जाणार आहे तुझं, मोठा चिखलातच पडशील. मग तुझं फ्रीमध्ये ना मड फेशियल पण होईल आणि मग नंतर आहे ना, जर तुझ्या तोंडावर काही स्क्रॅचेस आले ना, तर मग स्वतःचा खर्च ना स्वतः कर. बकवास करत असतो नुसता. तुम्ही वाळूतच जाल, तुम्ही पाण्यातच जाल, तुम्ही पडाल, तुम्हाला इकडे वाहूनच जाल, असं करा होईल तसं होईल. कधीच हा माणूस चांगला नाही बोलू शकत. आणि जो माणूस इतकं घाण बोलतो ना, ह्याचंच एक दिवशी ना होणार आहे चांगलंच, थोबाड रंगणार आहे. काय ते मेथीचं कौतुक, आणि किती ती स्वच्छ, त्या मेथीला कसलं पाणी मिळत असेल ना, एकदम खारं पाणी, गोडं पाणी, आणि म्हणून एकदम चविष्ट मेथी होत असेल. एकदम ऑर्गॅनिक खत आणि पाणी घातलं जातं तिथे. आजूबाजूला खूप आहेत त्यांच्या ऑर्गॅनिक गोष्टी, त्या येऊन जाऊन पाणी घालतात, तिथे कोपऱ्यात बसलेले असतात. तर खूप चविष्ट मेथी आहे त्यांच्याकडची. तर तुम्ही नक्की जा खायला. तुम्ही नाही मंडळी, त्याच्या मंडळींना सांगते. तुम्ही नाही, माझी मंडळी कशाला जातील. चल पट, आमच्याकडे कोकम कढी प्यायला या. आमच्याकडे, आम्ही तुझ्यासारखी नाही, आम्ही आमच्या घरी आहे ना ओरिजिनल एकदम चांगली, तुझ्या भाषेत प्युअर कोकम कढी पितो. असं नाही की त्याच्यामध्ये बीटरूट घातलेली कढी पित. आणि ह्या त्या पकाऊ मेथी बरोबर, ती मेथी काय उगवली ते तर मी चौथी में करती ती मंडळी. चौथीमध्ये आम्हाला नाही असं स्प्राउट उगवायचं, मेथी उगवायचं, असं काय ना काहीतरी प्रोजेक्ट दिले जायचे. हे ना आम्ही खूप केले, मी पण केले, माझ्या मुलांनी पण केले चौथीमध्ये असताना. तू आता सांगते म्हटा माझ्या आईने टब भरून, नाही बघा असं करून दाखव, किती बघा कसं घट्ट उगवली आहे. तुझ्या डोक्याचं पाना घट्ट कर म्हातारे. टॉम कुठली इंकी घट्ट उगवली. आणि ह्याचं तर काय अलगच चाललं आहे, ॲग्रो फार्मिंग आणि काय ते ॲग्रो टुरिझम आणि हे ते सगळं शिकवते. मोठा हुशाऱ्या सांगते आणि बोलते स्ट्रॉबेरी पिकिंग वगैरे. अरे ती स्ट्रॉबेरी कुठे आणि तुझी मेथी कुठे? आता काय तू लोकांना इथे मेथी पिक करायला लावणार आहे? तुम्ही निवडून घ्या आणि मग तुम्ही निवडलेल्या मेथीची आपण भाजी करूया. म्हणजे मम्माचं तेवढं पण काम वाचलं, मम्मी म्हातारीचं. ते त्यांना फन ॲक्टिव्हिटी आम्ही काहीतरी वेगळं करायला दिलं आहे. बघा कसे एन्जॉय करत आहेत, मेथी पिक करत आहेत. शी यक यार यक, का जाता तुम्ही याच्याकडे? आणि ह्याला मोहन थाळ नाही माहिती, आणि त्याची सोकॉल्ड शेपीण आई तिला पण नाही माहिती. टॉमला तर सगळ्या गोष्टी मावायच्याच वाटतात. काय पण असेल तरी छान आहे ना, मावायचं आहे, खव्याचं आहे, खूप छान आहे ना, मस्त ना, मस्त, अरे नमस्ते, छान आहे ना. आणि तुझ्या नाकात कोणती मिठाई, आणि ती 1-150 याची. तर ती म्हणजे ती थोडी क्लोज होती, ती कोणती मुलगी, म्हणजे मोहन थालच्या ऐवजी फक्त ती मोहनलाल बोलली. मोहनलाल ऐकेल तर वावा. देवा, एकापेक्षा एक न घेत खरंच मोहनलाल. काकू, तुम्ही नक्की कुठे राहायचात आणि कुठल्या प्रकारचे शेपेण आहात तुम्ही की तुम्हाला मोहन थाळ नाही माहिती?
म्हणजे काय ह्यांना काहीच कसं नाही माहिती यार. ह्यांना साधं आपलं तो मैसूर पाक पण नाही माहिती. त्या मैसूर पाकला पण बोलत होते की माव्याचा आहे, माव्याचा आहे आणि शुद्ध तुपातला आहे, घीमध्ये. आय कॅन अंडरस्टँड काकू, तुम्ही तर अजूनही डालड्यातच अडकले आहात. त्या डालड्यालाच घी 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 बोलतात आणि जे एक तुमची सून एक शुद्ध तूप काढते तेच तुम्हाला खायची सवय झाली आहे. तर हे तर तुमच्यासाठी लक्झरी आहे. सिरियसली राईट, यू आर राईट काकू, माझंच चुकलं. आणि हा कशाला गेलेला टिकली लावायच्या कार्यक्रमाला? ह्याला लावा टिकल्या. अरे आम्ही ना आत्ताच म्हणजे 2 आठवड्यापूर्वी खेळलो होतो टिकली लावायचा कार्यक्रम. आमच्या एका फ्रेंडचा बर्थडे होता, तर आम्ही तिचा फोटो लावलेला आणि डोळे बंद करून सगळेजण तिला टिकल्या लावत होतो. तसा ना ह्या झमुऱ्याचा एकदा टिकली लावायचा कार्यक्रम केला पाहिजे. याचा फोटो लावते मी आणि येऊन ना याच्या थोबाडावर टिकल्या लावा. गेला मोठा टिकली मास्टर, टिकलोजी उर्फ टकलोजी, टिकली लावायला. आणि एक थोडा वेळ ठीक आहे आतमध्ये, चल बाबा तुला काहीतरी कंटेंट पाहिजे म्हणून तू 5 मिनटासाठी गेला आणि थोडंसं शूट करून आला. मेन कार्यक्रम काय असेल ते शूट केलं, किंवा त्या खाजरुडीच्या हातात दे ना कॅमेरा बाबा, तिने केलं असतं शूट. तुझं काय आहे बायकांमध्ये? नुसता बायकांमध्ये फक्त हा पदर खोचून साडी नेसायचा बाकी होता. बाप रे, साडी नेसून पदर खोचायचा बाकी होता. बाकी तर एकदम तीच हरकते होती त्याच्यामध्ये, नुसती लुडबुड लुडबुड लुडबुड. सगळे पुरुष तिथे बाहेर बसले होते, हा आपला बायकांमध्ये. आणि त्या खाजरुडीला कामाला थोडा हातभार लावायला सांगते, पण खाजरुडी एक नाही की 2 नाही. खाजरुडी म्हणे मी इतकं करते बाबा, घरी करते तेवढं बस नाही का, आता दुसरीकडे आणलंय तिथे पण मला काम करायला लावतोय. मी सगळीकडे काय कामच करू का? तू कर ना टकलोजी कुठचा. तेच तिने भाताचं ते भांडं होतं ते आत्तेच्या हातात सरकवलं आणि बोलले ती काढेल, ती वाढेल, ती करेल. म्हणजे इतकं तिला वीट आणलाय आणि तो तिचा अवतार, बाप रे, म्हणजे इतकी काय ग बाई. मी समजू शकते, चल बाबा तुझे पहिले काय हालाखीचे दिवस होते, पण त्या हालाखीच्या दिवसात तरी बरी होतीस. आता तुझ्याकडे पैसा आहे तरी का ग अशी राहतेस दळिद्रीसारखी? काय ते केस आणि काय ते केसांचा काथ्या झालाय तो. हां, मला दरवेळेला तुझ्या केसांना बघते ना तर ते भांडी घासायचं ते आपलं ते स्टीलचा स्क्रब असतो ना तो आठवतो. काय ते केस. एवढे पण पैसे नाही का गं तुझ्याकडे की एक बाबा काहीतरी डाय कलर काहीतरी आणून, चल बाबा तू पार्लरमध्ये नाही स्वतःचे स्वतः तरी कर. इतके कलर्स अवेलेबल आहेत, ते घे जरा फास ना. तुझ्या आली आहे अम्मा, त्या अम्माला सांग. अम्मा ढम्मा ठम्माकडे जाऊन इतके दिवस राहिली, त्या बहिणीकडे तिला सांगायचं होतं. आली तशीच ते पांढरे काथ्यासारखे केस घेऊन. घाण कशी दिसते ग, काय अवतार आहे तुझा. ऑफकोर्स कोणाच्या लुकवर आपल्याला बोलण्याचा काहीच हक्क नाही आहे. लुक्स इन द सेन्स जे आपल्याला बाय डिफॉल्टच मिळालेलं आहे. आपलं रंग, रूप, नाकी डोळी, आपण कसे दिसतो, आपले फीचर्स, ह्या गोष्टीवर आपण कमेंट नाही करू शकत. बट ज्या गोष्टीची काळजी घेणं आपल्या हातात आहे त्या गोष्टी तर आपण केल्याच पाहिजेत ना. तू तुझं भोंडा नाक नाही बदलू शकत, पण पांढरे केस तर कलर करू शकतेस ना गं. हां, त्या नाकातनं वेलची काढणं नाही थांबवू शकत, पण खुजली करणं तर थांबवू शकतेस ना गं. का असे आते यार ये लोग. आणि हा काय फ्लॉन्ट करतो, म्हणजे तिथल्या बायका तरी बऱ्या कितीतरी पटीने ह्याच्याकडे कामाला येणाऱ्या बायका पण हिच्यापेक्षा कितीतरी व्यवस्थित आणि छान राहतात. म्हणजे ते गावातच राहत असल्यामुळे पहिल्यापासनं त्यांचं म्हणजे तसं बॉडी स्ट्रक्चर किंवा कलर वगैरे तसा असेल. पण हिचं काय आहे, म्हणजे फक्त तो रंग सोडला तर काहीच, म्हणजे इतकी घाणेरडी किळसवाणी राहते ती. म्हणजे ते लिटरली ती उक्ती ना मला आठवते. आपण असं बोलायचं ना की काय करायचं आहे, तो गोरा रंग चाटायचे, तर तसाच प्रकार आहे या खाजरुडीचा. हां, आणि दॅट इज नॉट ओन्ली खाजुर्डी, मग तो झमुरा असू दे नाही तर झमुऱ्याची आई असू दे. नुसता आपला हे लोक जितकं फ्लॉन्ट करायचे ना, आम्ही गोरे, आम्ही असे, आम्ही तसे. काय ती शी, तुम्हाला तर कोण फुकट पण नाही. आता बोललीस ती, जाऊ दे यार मंडळी, मला ना त्यांच्या लेवलला नाही जायचं म्हणून मी काय बोलत नाही आहे. पण तुम्ही ना तुम्ही तुमचा तो कलर आहे ना फ्लॉन्ट करण्याचा आणि दुसऱ्याला खाली पाडण्याचा प्रयत्न केला ना, तुमची कशी मी गिनती उलटी स्टार्ट करते बघा तुम्ही. फालतू कुठचे, स्वतःकडे बघा आधी. नुसते काय कसा अवतार करून ती एक सासू आहे, ती तर ते फ्रिलवाले फ्रॉक घालण्यापासून बाज येत नाही. एक सून आहे, तिथं काय अवतार करूनच फिरत असते. आणि तो एक पोरगा 150 आणा
ठुमकत ठुमकेश्वरी बोंड्या नाकाचा. खाजुर्डी तू ना काय शिकायचंच तर आपल्या आईकडनं थोडं शिक. एवढं वय झालं, एवढं काय पण असेल थोडं, तरी पण तुझी आई असून पण ती व्यवस्थित राहते. आणि तू बघ जरा स्वतःचा काय अवतार, कसं हिला स्वतःलाच काय नाही वाटत, कसं हिच्या आईला, म्हणजे यांच्यासाठी फक्त इतकं आहे ना की बस हे पैसाच महत्त्वाचा आहे. हे थोडंफार पैसा दिसतोय ना, मग राहू दे, काहीही चालेल, कसंही राहू दे बाबा, इससे बेटर तो इसको कोई मिलने वाला ही नहीं था. हे तर काहीतरी यांचा मोठा झोलमाल मला दिसतोय. आणि त्या आजीने बघितलं फुल ऑन इग्नोर, कुछ तो बहुत बडा सीन आहे मंडळी. आजी तर फुल ऑन इग्नोर करते, तिला ह्याची रियालिटी समजली वाटतं फायनली. आणि खरंच जर असं झालं असेल ना तर खरंच झमुऱ्या तुला असंच पाहिजे, असंच पाहिजे. आता ना आजीने ह्याला परत कधी ना उभा नाही केला पाहिजे. आणि लोकांनी ना ह्याचं डोकं खाऊन टाकलं पाहिजे की काय झालं करून. नक्कीच मला वाटतं की हा ना ती असं आजारी बिजारी काहीतरी असेल आणि हा डुंकून पण बघायला गेला नसेल. खायला जातो फक्त तोंडूच कटून. तो अवतार, काय ती साडी, आणि तिथून लांबून वॉक करून येतो, ती साडी घातली आहे हिने आणि त्याच्यावरती ते भरून कसले ते ओल्ड फॅशन दागिने नुसतं भरभरून आहे नाही ते एकदाच घालते, त्याच्यामध्ये पण काही क्लास नाही. आणि आम्हाला लिपस्टिक लावून दाखवते. शी, तुझ्यासाठी असेल ती लक्झरी, आम्हाला काय दाखवते ग लिपस्टिक लावून. आणि त्या गाडीवर कॅमेरा ठेवतात आणि पुढे मागे चालत जातात आणि मग तिथून परत वॉक करत येतात. आणि हा छपरीसारखा ती एक चावी आजकाल फिरवत असतो, असं वाटतं ना ती चावी अशी फिरता फिरता अशी संकन अशी सुटली पाहिजे आणि जाऊन ना रानातच जाऊन पडली पाहिजे आणि अशी आतमध्ये घुसली पाहिजे ना रानात. हा आतमध्ये काढायला जाईल ना तर ह्याच्या डुंगूला काटे टोचले पाहिजेत करवंदाचे. नाहीतर असं फिरवत असताना ना असं ना सटकन अशी तोंडावर त्या चावीने चकीशी पडायला पाहिजे. सटकन पडले ना तर फिरवणं कळेल, याचं बोटच वाकड करून टाकेन मी. ज्या मुंगली करत असतो बघा तेव्हा, कथ्थकली करतं नाही तर ती चावी फिरवतो छपरी कुठचा. खरंच हा जिथे ना कुठे कुठे कॅमेरा ठेवतो ना तिथे वॉलवर कॅमेरा ठेवतो आणि मग त्या रूममधनं बोलत असतो, त्या जुळ्या रूमच्या इथे उभा राहून, नाहीतर मग गाडीवरती ठेवतो. असं वाटतं ना कोणीतरी बेचकीने ना तो कॅमेराच मारावा असा ठपकन खोडकर मुलांनी, आणि ना तो पडायलाच पाहिजे म्हणजे याला कळेल मोठा शाणा बनत असतो. मागे पुढे करतो, कॅमेरा ठेवून जातो येतो. आज पण बघितलं व्हिडिओच्या एंडला गेला आणि गाडी तिथे जाऊन पुढे जाऊन थांबली, कारण का मागे कॅमेरा ठेवून गेला होता. परत तो कॅमेरा उचलायला येणार, तो मागच्या मागे ना एक दिवशी सटकवला पाहिजे, खूप मजा येणार. असा पळतो ना याचा फिटनेस बाहेर निघेल. आणि त्या मानकापेंनी जी साडी दिली आहे ना ते भलेही कितीही सुंदर आणि काहीही असलं ना तरी खाजुर्डी त्याचे 12 वाजवणार, 3-13 करणार, बिलकुल त्याची पूर्ण वाट त्या साडीची रया घालवणार. ते तुम्ही चुकीच्या माणसाला दिली आहे, चुकीच्या बाईला दिली आहे ती साडी. काय ती कसलं काय करते बघा आता, वाट लावते. छान दिसणार आणि मस्त दिसणार आणि कंबरपट्टा घालणार आणि मी नवरीच्या वरची मोठी नवरी होणार, भवरी. येडेचाळे तर हिच्या खानदानातच आहे. काय ते नाच, आम्हा बरोबर नाचते दयाबेनसारखी. अरे दयाबेनला नका रे, नका ना सोडू. कोणाचे काय लोकांचे फेवरेट कॅरेक्टर आहे, त्यांनी त्यांच्या मेहनतीने त्या युनिकनेसने लोकांना आकर्षित केलं आहे, लोकांना धरून ठेवलं आहे. ते कॅरेक्टर लोकांच्या मनात बसलेलं आहे. तुम्ही त्याच्यावरती नाचून किंवा त्याची हे करून कंपॅरिझन करून स्वतःशी त्याची रया नका ना घालू. कशाला लोकांच्या मनातला इंटरेस्ट घालवता. थोडंफार जर चांगल्या गोष्टी काय आहेत ज्या लोक आवडीने बघतात तर बघू द्या ना. तुमचे असले चाळे बघून ती पण इच्छा मरेल लोकांची. किती तू स्वतःला जेठालाल समजतो. जेठालालच्या जेच्या पण ह्याच्या ज्योतीच्या लायकीचा आहेस तू. हां काय, मी पगार वाढवला त्यांना बसून, मोजा ना मोजा किती आहे बघा, आणि मी यांचा पगार वाढवला. उपकार नाही केलेस तू. गेल्यास ते एक एक करून सटकत होत्या ना, म्हणून आता लालच देऊन पगार वाढवला त्यांना धरून ठेवण्यासाठी, नाहीतर वाढवलाच नसतास तू. खरं सांग, तू नाही सांगितलं ना तरी रियालिटी आम्हाला माहिती आहे. कुठे गेली ती भक्षी पळाली, भाव्याची आजी पळाली, म्हणजे हळूहळू सटकतायत ना, म्हणून हा आता वाढवून परत बोलवतोय त्यांना. कसं ना, म्हणजे हा भिक्कार सावकार लोकांना तिकडे सावकारी दाखवतो स्वतःची आणि पैशाच्या जोरावर मारतोय. आणि काय रे, जेव्हा तू अम्माला घेऊन आलेला ना तेव्हाच तुझी मम्मी तेव्हाच म्हणाली होती की अरे काळूला बरं नाही, मी तुझीच वाट बघत होती आणि मग आता तुला घेऊन जावं लागेल. अजून नाही घेऊन गेला तू. हां,
किती दिवस झाले, आता 1 आठवडा झाला अजून नाही घेऊन गेला आणि बोलतो हिला घेऊन जायला पाहिजे का? आता काय नाचरी हसरीने काय उपाय नाही सांगितला का? आता काळूशी काही घेणं देणं नाही आहे का? जेव्हा काहीतरी असेल, कुठला मुहूर्त असेल तेव्हा घेऊन जायचं, तेव्हा तोपर्यंत खोकू दे. असले हेच तुझं आहे ना श्वानप्रेम. आणि प्लेटमध्ये वगैरे खायला देते. मग तर मॅडमचा आदेश आला आहे, मॅडम म्हणाल्या की प्लेटमध्ये द्या, प्लेटमध्ये द्या. मॅडम कसल्या म्हणतात, मॅडम इकडे तिकडे कमेंट वाचतात. ते तुम्हाला पण होल्ड केलेल्या कॉमेंट वाचत असेल तिथे पण लोक लिहितच असतील ना, म्हणून मॅडम म्हणतात. मॅडमला कसली आली आहे अक्कल, एक तर ती कसली काही मॅडम नाही आहे, 1 नंबरची काथ्यावाली आंटी आहे, खाजुर्डी काथ्यावाली. आणि मंडळी, कोणीतरी म्हणालं होतं की मार्चमध्ये आम्ही बंद ठेवणार आणि मला पण थोडा आराम पाहिजे म्हणून आम्ही मार्चमध्ये बंद ठेवणार आहे. ते खाजुर्डी तिथे येत नव्हती अजिबात, मी नाही येणार जा असं म्हटलं होतं. तर तिला लालच देत होता की नाही आता मी बंद ठेवणार आहे, मग आम्ही कुठेतरी फिरायला जाऊ वगैरे. आणि आता आली आहे तर मार्चचं बुकिंग घ्यायला लागला. आता आली आहे पण अम्माबरोबर आली आहे, समजलं ना? अम्माबरोबरच जाईल आणि फिर नाही आनेवाली. एकदा आली आहे ना, जास्त हुशाऱ्या करू नको. म्हणजे फेब्रुवारीचं बुकिंग आहे, मार्चचं बुकिंग आहे, आत्ताच बुकिंग आहे, आत्ताच फुल आहे. झमुऱ्या बघ बाबा, जास्त लाडात येऊ नको. आत्ता ह्या वेळेला गेली ना तर बघ मग फुल कल्टिशच. मग तू बस तिकडे हात चोळत, एकमेकांवर बोलते मी. आणि तू आम्हाला नको सांगू की काय खायचं, सलाड कसं खायचं काय. आम्ही खूप हेल्दी खातो आमच्या लाईफमध्ये, आम्ही बरोबर खातो आम्हाला जे खायचं आहे ते. बाबू मी देते ना तुला करीन. बाबूने सॉलिड मस्का मारलेला दिसतोय. 2 दिवस सुट्टी होती ना, बाबूने आराम केला, मस्त झोपा काढल्या, म्हणून खुश आहे आता बाबूचा साबू. आणि म्हणतो की बाबू मी देतो ना, बाबू मी करते ना तुझ्यासाठी. अगं तूच बायको आहे ना, मग येणारच. मग काय नवऱ्याला खायला प्यायला नाही घालणार तर आणि कोणाला खायला प्यायला घालणार. आणि फुल इमोशनल डॅमेज मंडळी. माझी फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे आई आहे, म्हणजे आईला सांभाळायचं का. फर्स्ट प्रायोरिटी नाही, माझी सगळी भिस्तच माझ्या आईच्या जीवावर होती तेव्हा. त्याच्यामुळे आईला सांभाळून घेणं भागच होतं. तर ते प्रायोरिटी वगैरे नाही, ये जो सब कुछ है ना वो इसका है, इसका हम लोग करेंगे धीरे धीरे, इसको बराबर इसको लटकाएंगे. जे आता हळूहळू होतं आहे, म्हणजे हिला इथेच ठेवून जाणं, हिला इथेच डांबून ठेवणं. ही बोंबलत बसते मग इथे की माझं इथेच जाणार, आता माझं आयुष्य इथेच जाणार. ही आहे तुझी प्रायोरिटी. ही हुलवले ना कोणतरी दुसऱ्याला दे, आम्हाला नको देऊ, समजलं का. आणि काय रे बाबा, म्हणजे मंडळी तुम्ही ना आता स्लो क्लॅप्स करायचे आहेत, कारण इतकं आविष्कारी म्हणजे स्टेटमेंट पास केलं आहे ना, इतकं जबरदस्त. हे तर आम्हाला माहितीच नव्हतं की झमुरा ताक देईल, ताक बीक मिळणार त्यांच्याकडे, फक्त दही असलं पाहिजे. अरे वा झमुऱ्या, आम्हाला तर माहितीच नव्हतं दही असलं पाहिजे ताकासाठी. दही नसेल तर ताक नाही मिळणार. देऊ का चुप ना एकदम शॉर्ट अप. देणार एक नाही तर खट्टस. काय ते वेड्यासारखं एकच एक लूपवर बोलत होता. एक काहीतरी डायलॉग येतो, तो डायलॉग मारतो अशा वेळेला जिथे काही त्याचा संदर्भच नाही आहे, कुठे काही त्याचं कनेक्शनच नाही आहे, उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं. काय तर म्हणे तुम बिर्याणी में उस इलायची की तरह जो मुझे पसंद नहीं है. अरे कोण पसंद नाही आहे, कोण आहे उस इलायची की तरह, खाजुर्डी का. खाजुर्डी तुम्हें पसंद नहीं है, वो है क्या वो बिर्याणी में इलायची की तरह. आता तिला स्पष्ट बोल ना, बोल तिला. सारखं आपलं येड्यासारखं कशाचा काय संबंध नाही, उगाचच काय पण बोलायचं काहीतरी कुठून तरी आला ऐकून पकवतो इथे. आणि तुम्हाला खरंच असं वाटतं मंडळी की जे त्यांनी वजन दाखवलं ते नंबर्स खरे असतील. मला तर काहीतरी झोल वाटतं आहे बाबा. इतकं म्हणजे कमी तर नाही आहे, बट जे वजन सांगितलं ते त्यांच्याकडे बघून तर वाटत नाही की ते रिअल वजन असेल. काकू फक्त 70 किलो. कुछ तो गडबड आहे दया, कुछ तो बहुत बडी गडबड आहे. आणि कशाला लोकांना किती वजन आहे वगैरे ते सगळं दाखवतात. आणि ह्याचं काय लॉजिक आहे मला तेच कळत नाही, फालतूगिरी करत असतो. स्पेशली ती आली ना अम्मा की ह्याला जास्त चळ सुचतो वजन करायचा.
प्रत्येक वेळेला तुम्ही बघा, जेव्हा लग्न वगैरे याचं झालं होतं तेव्हा पण जेव्हा जेव्हा अम्मा यायची हा सगळ्यांना वजन काट्यावर उभा करायचा. बाकीच्या हेल्पर्सना पण हा बोलला असेल, पण त्यांनी मना केलं असेल ह्याच्यावर वजन करून दाखवण्याचं. ह्याला काय लाज लज्जा शरम कशाला करतो रे? मोठा काय तू कुठला मोठा फिटनेस माय एनिमी चालवलं आहे तर कुठलं मोठा फिटनेस फ्रीक समजतो का स्वतःला? वजन करून दाखवतो. आता वजन करून दाखवलं, आता पुढे काय? परत ते कचरा खाणार ते खाणारच आहेत तुम्ही. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये तर काही फरकच पडणार नाही आहे. तर कशाला आम्हाला वजन करून दाखवतो? असं तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आहे. होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्या पॉडकास्ट येणार आहे. उद्या लाईव्ह आहे, तर उद्या आपण भेटू लाईव्हमध्ये. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा. टेक केअर.